मी पूजा. संभाषण या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. खरं तर ऑपेलॉक्स प्रस्तुत आणि टायटल स्पॉन्सर इन्फ्राटेक प्रस्तुत संभाषण या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. खरं तर आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण रिअल इस्टेट या विषयावर नेमकं काय आहे आणि काय नाही या सगळ्याची पूर्तता जाणून घेणार आहोत आणि याच विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत मधु पाटील सर. त्याचप्रमाणे आपल्यासोबत असणार आहेत अशोक छाजेर सर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचे सर आपल्याबरोबर जे असणार आहेत त्यांचं नाव असणार आहे चंद्रकांत भन्साळी सर. तिघांचंही आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करूया. मग मी तुम्हाला तिघांची ओळख करून देते आणि मग लगेचच रिअल इस्टेट म्हणजे नेमकं काय किंवा त्याविषयीच्या ज्या समजुती आणि गैरसमजुती आहे त्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून नेमक्या आपल्याला कशा दूर करता येतील याबाबत सविस्तर जाणून घेऊया. तर तुमच्या तिघांचंही आमच्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार. तर सगळ्यात आधी मला वाटतं मी तुम्हाला तिन्ही सरांची थोडक्यात ओळख करून देते. सगळ्यात आधी ओळख करून देते ती मधु पाटील सरांची. मधु पाटील यांचं शिक्षण जे आहे ते BE सिव्हिल पुणे विद्यापीठातून झालेलं आहे. त्याचप्रमाणे मधुराज ग्रुप महाराष्ट्र बिल्डर्स असोसिएशनचे ते अध्यक्ष सुद्धा आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री रायगडचे ते अध्यक्ष सुद्धा आहेत. त्यानंतर मी अशोक छाजेर यांची थोडक्यात ओळख करून देते. अशोक छाजेर हे अरिहंत सुप्रास्ट्रक्चर नवी मुंबईचे चेअरमन आहेत. त्याचप्रमाणे 50 पेक्षा जास्त प्रोजेक्ट्स असतील आणि 9000 पेक्षा जास्त घरं जी आहेत ती त्यांनी आतापर्यंत डिलिव्हर सुद्धा केलेली आहेत, म्हणजेच वितरित सुद्धा केलेली आहेत. सर आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत, त्यांच्याकडनं सुद्धा आपण सविस्तर मार्गदर्शन जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे आपल्या सोबत असणार आहेत चंद्रकांत भन्साळी सर. चंद्रकांत भन्साळी सरांची सुद्धा मी तुम्हाला थोडक्यात ओळख करून देते. चंद्रकांत भन्साळी सर हे वेलविशर ग्रुपचे चेअरमन आहेत. त्याचप्रमाणे त्यांना आयकॉन ऑफ द इयर नवी मुंबई या विशेष पुरस्कारानं सन्मानित सुद्धा करण्यात आलंय. अफोर्डेबल हाऊसिंग नवी मुंबई, एक्सलन्स इन अफोर्डेबल हाऊसिंग नवी मुंबई या पुरस्कारानं सुद्धा सरांना सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे या तिघांना विविध पुरस्कारांनी सुद्धा सन्मानित करण्यात आलेलं आहे. लगेचच आपण आपल्या चर्चेला सुरुवात करूया. तर तुमच्या तिघांचं पुन्हा एकदा आमच्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार. तर मला वाटतं सगळ्यात पहिला प्रश्न मी चंद्रकांत सरांना विचारते. मला असं विचारायचं आहे की रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये घसरणीमुळे मुंबईला जोरदार फटका बसलाय असं म्हटलं जातं. या बाबतीत सत्यता काय आहे? मला वाटतं ही आपल्या प्रेक्षकांना कळणं या कार्यक्रमाच्या माध्यमातून खूप आवश्यक आहे. काय सांगू शकता? रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये तसं तर बाईंग कॅपॅसिटी बायरची कमी झालेली आहे आणि त्यामुळं ज्या प्रॉडक्टची प्राईस वरच्या वर्गातली आहे तिथे मागणी कमी झालेली आहे. या सर्वांचा परिणाम आपण पाहतो की जिथं टेनेमेंटची प्राईस कमी आहे, उदाहरणार्थ MMR एरिया, उदाहरणार्थ बियॉन्ड नवी मुंबई और इन नवी मुंबई, व्हेरेवर जिथं जिथं दळणवळण सुलभ आणि स्वस्त आहे आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा आहे परंतु तरी देखील किंमत कमी आहे, अशा ठिकाणी आता रिअल इस्टेटची गरज जास्त दिसून येते. तिथे विक्री जास्त दिसून येते. पुढचं भविष्यच असं दिसतंय की येणारा समाज हा घरामध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा गरजेपुरती इन्व्हेस्टमेंट करावी आणि आपल्या जीवनावर जास्त इन्व्हेस्टमेंट करून गरजेपुरते गरजेच्या किमतीमधून आपली गरज भागवून घ्यावी आणि या दृष्टिकोनातून देखील अफोर्डेबल हाऊसिंगची डिमांड दिवसेंदिवस वाढत चालली आहे असं दिसून येतं. नक्कीच. पुढचा प्रश्न मी अशोक सरांना विचारते. ज्याप्रमाणे आता चंद्रकांत सरांनी सांगितलं की कशा पद्धतीनं अफोर्डेबल घरांची जी संख्या आहे किंवा जी मागणी आहे ती कशा पद्धतीनं वाढत चाललेली आहे. तर मला तुम्हाला अशोक सर असं विचारायचं आहे की विकसनशील बाजारपेठेबद्दल आम्ही बरंच काही ऐकलेलं आहे. तर प्रॉपर्टीमध्ये येणारं जे भविष्य आहे त्याबद्दल जर आम्हाला विचारायचं असेल तुम्हाला, तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला प्रेक्षकांना सुद्धा हे जाणून द्यायचं असेल तर सविस्तर तुम्हाला काय सांगता येईल? एमर्जिंग मार्केट जसं सांगतास की कुठे जास्तीत जास्त लोक घरं घ्यायला राजी होतात, तर ते नवी मुंबईमध्ये एक जे जीवनाचा क्वालिटी लाईफ आहे कम्पॅरेटिव्ह टू डिस्टिंक्ट प्लेसेस सेंट्रलमध्ये अथवा वेस्टर्नमध्ये, त्याकरता नवी मुंबईमध्ये क्वालिटी लाईफ आहे. आणि यामध्ये पण जे एमर्जिंग मार्केट्स आहे ते खपोली, तलोजा आणि उल्वे थोडकं फार महाग झालेलं आहे, पण खपोली आणि तलोजा हे आज पण 25 लाख 30 लाखाला 1 बेडरूम हॉल किचन आणि 35 40 45 लाखाला 2 बेडरूम हॉल किचन जे सरकारचा डेफिनेशन आहे त्याच्यामध्ये हे घरं
पुष्कळ येतात. तलोजामध्ये पण जर बघितली तर मोठमोठ्याने ॲटलिस्ट लास्ट 3 वर्षामध्ये एक 4 ते 5 हजार घराचं लोकांनी निर्माण केलं, ज्याच्यामध्ये आमची कंपनीने पण केलं. खपोलीमध्ये चंद्रकांत बन्साली वेलविशरचे यांचे प्रोजेक्ट आहे, आमचे प्रोजेक्ट आहे. तिथे पण इंडस्ट्रियलायझेशनने काढणे खूप लोकांची आवडत आहे की तिथे घर घ्यावं. नक्कीच. मात्र असं म्हटलं जातं की रिअल इस्टेटमध्ये बिझनेसमध्ये म्हणजे रिअल इस्टेटमधल्या बिझनेसमध्ये कोणताही फायदा नाही असं बऱ्याच जणांकडनं ऐकलं जातं. त्याबद्दल मला खरं तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर गुंतवणूक करायची असेल एखाद्याला याच्यामध्ये तर नेमकी ती कशा पद्धतीनं करावी हे सुद्धा सांगणं आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून खूप आवश्यक आहे लोकांना. काय मार्गदर्शन कराल तुम्ही? खूप चर्चाचा विषय राहिलेला आहे रिअल इस्टेट लास्ट 2-3 वर्षामध्ये की त्याच्यामध्ये फायदा नाही असं नाही. पण जर बघितलं तर कुठल्याही रिअल ॲसेट क्लासवरून चाहे ते सांगितलं की जितकी पण ॲसेट क्लास आहे त्याच्यामध्ये रिअल इस्टेट रिअल आहे. बाकीच्यामध्ये पुष्कळ त्याची एक कठीणाई असतात. म्हणजे शेअर बाजारमध्ये लोक इन्व्हेस्टमेंट सगळे काय करू शकत नाही, त्यांना ते कळत नाही. त्याच हिशोबाने NCDXवर चाललेला जे मेटलचा सोन्या चांदीचा भाव आहे हे सगळं करून सामान मोठमोठ्याने ऑल ओव्हर इंडियावर जर बघितलं तर सामान्य माणसाला रिअल इस्टेट कळतंच आणि त्याला माहीत आहे की माझा पैशाचे आहे जे अथवा जे इन्व्हेस्टमेंट केलेला आहे तो इव्हॉपरेट होणार नाही, तो झिरो होणार नाही. बाकीमध्ये पेपर मनी असली तर ते झिरो पण होऊ शकतं. तर आज पण त्याचा रिअल इस्टेट इज द बेस्ट इन्व्हेस्टमेंट. आणि जिथे महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचं डेव्हलपमेंट आहे, सरकारचा स्वतःचा एक डेव्हलप करायचं ज्याचं एक मोठमोठ्याने पैसे खर्च करतात, जसं रायगड डिस्ट्रिक्ट आहे इथे रिअल इस्टेटमध्ये एक टोटल आजपर्यंत जसं आपण बघताच की रिअल इस्टेट हे वेगळी असणार आणि इट वुड बिकम दी टॉप हॉट डेस्टिनेशन ऑफ ऑल ओव्हर इंडिया ऑल्सो. आणि इथे राहायला पण लोकांना दे विल लाईक इट आउट. नक्कीच. ज्या पद्धतीने मला वाटतं अशोक सरांनी सांगितलं, मधु सरांना माझा पुढचा प्रश्न आहे, ज्या पद्धतीने अशोक सरांनी सांगितलं की रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक ही लोकांसाठी खरंच पुढे जाऊन खूप चांगली गुंतवणूक असणार आहे. आणि मला वाटतं हाच खरं तर आपल्या कार्यक्रमाचा उद्देश आहे की लोकांना हे पटवून द्यायचं आहे की इतर कोणत्याही गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा जर का तुम्ही रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली तर नक्कीच भविष्यात ती तुम्हाला फायद्याची ठरू शकते. तर मला पुढचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की 2017 ते 2019 या दरम्यानचा कालावधी हा 2006 ते 2010 या कालावधीपेक्षा पूर्णपणे वेगळा होता असं म्हटलं जातं. या बाबतीत तुम्ही काय मार्गदर्शन आम्हाला करू शकता? नाही, खरी गोष्ट आहे की 2006 ते 2010 मध्ये जे हाईक झालं रिअल इस्टेटमध्ये ते खरं त्यावेळेचं उल्लेखनीय होतं. आणि सर्वात महत्त्वाचं त्यावेळेस जे होतं की 2006 प्रत्येक वर्षी प्रत्येक 6 महिने प्रत्येक 3 महिन्यांनी रेट्स वाढत होते 2010 पर्यंत. पण हेही त्यावेळेस जरी वाढत असले तरी त्यावेळेस कसं होतं की तेवढं इंडस्ट्रीमध्ये इतर समजा जॉब्स क्रिएट तेवढे नाही झालेत किंवा जेवढे पगार्स नाही वाढलेत ते लोकांच्या अफोर्डेबलपेक्षा जास्ती गेले. हे तर प्रत्येकाला मानावंच लागेल. ही त्यावेळची महत्त्वाची गोष्ट होती. ज्या लोकांना त्यावेळेस संधी मिळाली ज्यांना मिळालं त्याच्यानंतर म्हणजे अशी गोष्ट आली त्यावेळेस की बुवा मला असं वाटत होतं की बुवा उद्या मी आज नाही घेतलं तर मला उद्या जास्त भावाने घ्यावं लागेल. ही परिस्थिती त्यावेळेस होती. पण 2017 नंतर काय झालं, 2017-2016 जसं डिमॉनिटायझेशन झालं, डिमॉनिटायझेशनमुळे लोकांच्या मनात एक हे बसलं की आपल्याकडे जे आहे ते व्यवस्थित आहे तेवढंच आपल्याला बघू, नंतर काही विचार करायचा पुढे करू. आणि त्याच्यानंतर GST आला. GST इनिशियली 18% 18% आला, 12% आला, 8% आला, त्याच्यानंतर 5% आला, अफोर्डेबल 1% आलं. तर हे जे 2 वर्ष गेलेत ते फार कन्फ्युजिंग गेलेत थोडेसे लोकांसाठी की बुवा काय करायचं, नेमकं काय निर्णय घ्यायचा. गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज चेंजेस झाल्या बऱ्यापैकी. रेरा आला. रेरा ही पारदर्शकता आली. त्याच्यामुळे पारदर्शकता आल्यामुळे लोकांना आता तर रेग्युलेटर आल्यामुळे लोकांना इन्व्हेस्ट करणं हे फार म्हणजे ट्रान्सपरन्सी आल्यामुळे फार इझी होऊन गेलं. आणि माझ्या मते रिअल इस्टेटमध्ये नक्कीच हे रेरा जे आहे किंवा जी ट्रान्सपरन्सी आलेली आहे लोकांमध्ये घर खरेदी करण्याबाबतची या सगळ्याबद्दल सुद्धा तुमच्या तिघांकडनं सविस्तर पूर्णपणे जाणून घ्यायचंय. मात्र एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झाली आहे तर आपण लगेचच भेटतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा आमचा विशेष कार्यक्रम संभाषण.
संभाषण टॉक शो प्रस्तुत ओपोलॉक्स या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मला वाटतं ब्रेकवर जाण्यापूर्वी मी मधु सरांना विचारलेलं होतं, त्याचं उत्तर देताना त्यांनी म्हटलं की बरीचशी ट्रान्सपरन्सी सुद्धा आलेली आहे. मला अशोक सरांना हे विचारायचं आहे की आतापर्यंत तुम्ही बऱ्याच टॉक शोमध्ये सुद्धा हजेरी लावलेली आहे आणि रिअल इस्टेटमध्ये वेगवेगळ्या विषयांवर चर्चा सुद्धा केलेली आहे. तर मला हा प्रश्न विचारायचा आहे की लिसेस फोरसच्या ताज्या अहवालानुसार जर का आपण बघितलं तर मुंबई महानगर प्रदेशात MMR 2.69 लाख घरं विकली गेली नाहीयेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुंबईत 9.5 लाख घरं जी आहेत ती विकली गेलेली नाहीयेत. याबद्दल जर का आपल्याला सांगायचं असेल आणि अशा वेळेने जर एखाद्याने ठरवलं की आपल्याला यामध्ये पैशाची गुंतवणूक करायची तर त्यानं कशा पद्धतीनं करणं आवश्यक आहे या बाबतीत सांगायचे तर कशा पद्धतीनं सांगा. मुंबईमध्ये तर स्ट्रेस आहे ते व्हेरी कॉमन आहे. टोटल फायनान्शियल डेट जे मोठ्या मोठ्या प्रोजेक्टांनी घेतलेले आहे त्या कारणाने त्याचं कारण आहे की ते पैसे परत करू शकतात नाही, त्या कारणाने सेल करायची त्यांची गरज जादा आहे. आणि ओव्हरऑल बघितलं तर मुंबई हा एक कंजेस्टेड क्षेत्र होतं, तर त्यामध्ये ज्याच्या जे प्रपोर्शन ऑफ प्रोजेक्ट्स जे आले होते ते वेळेपासून जास्त ॲडव्हान्समध्ये आले. आणि MMRमध्ये बघितलं MMRचं क्षेत्रफळ मुंबई सिटीकरता ॲटलिस्ट 10% जास्त आहे ऑल ओव्हर. आणि जितके घरं विकलेली नाही असं जे आपण कळतात त्याच्यामध्ये अंडर कन्स्ट्रक्शन पण आहे, कुठले घरी तरी असे पण आहे जे प्लॅनिंगमध्ये घेतलेले आहे. पण टोटल कॅपॅसिटी ऑफ MMR जर बघितलं तर ती 2 लाख घराची नाही. त्याच्यामध्ये सिडको स्वतः पण 1 लाख घराचं निर्माण करत आहे. आणि वेगळ्या डेव्हलपरपासून जर बघितलं तर अंदाजे 30 लाख घराचं जे निर्माण होत आहे त्याच्यासमोर जर 2 लाख घरं सांगितली की विकलेली नाही तर ते फार लहान आणि कमी प्रपोर्शन आहे. त्या कारणाने तितकं स्ट्रेस नाही तिथे आणि अफोर्डेबल हाऊसिंगमध्ये जे 50 लाखाच्या खाली जे घरं लोकांना हवी आहे ते खाली MMR क्षेत्रामध्येच आहे. आणि MMR क्षेत्रामध्ये पण जितकं बघितलं त्याच्यामध्ये सर्वात एकदम फर्स्ट क्लास जे लास्ट 2 दशकापासून जे नवनिर्माण झालेलं शहर नवी मुंबई आहे ते विश्वामध्ये पण आलं की बेस्ट प्लांट सिटी. दॅट इज द वेअर लोक आज पण घरं घेतात, त्यांना तिथे जॉब ऑपॉर्च्युनिटीज पण खूप जास्त आहे. नक्कीच. त्याचप्रमाणे मला आता मधु पाटील या सरांना विचारायचं आहे की मगाशी तुम्ही जसं म्हटलं की रिअल इस्टेटमध्ये खूप ट्रान्सपरन्सी आलेली आहे, तर मला असं विचारायचं आहे की आता जी तरुण मुलं आहेत 25 ते 35 या वयोगटातील असतील किंवा 25 ते 30 या वयोगटातील असतील, त्यांनी जर विचार केला की आपल्याला रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायची तर त्यांच्यासाठी महत्त्वाचं मार्गदर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून काय करता येईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बरीचशी लोक जर का आपण बघितली सध्याची तर ती शेअर्समध्ये असतील किंवा सोन्यामध्ये असतील आपली इन्व्हेस्टमेंट जास्त करत असतात, तर त्यांनी का रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणं आवश्यक आहे या बाबतीत सुद्धा त्यांना कळणं खूप आवश्यक आहे. काय सांगू शकता? माझ्या मते आता रेग्युलेटर आल्यामुळे रिअल इस्टेटमध्ये हे गुंतवणूक रिअल इस्टेटमध्येच योग्य राहील असं मला वाटतं. हा एक पहिला तुमचा जो प्रश्न होता. आणि दुसरी गोष्ट 25 ते 35 वयोगटातील ज्यांना यंगस्टर्स आहेत की त्यांनी रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करणं आज गरजेचं आहे. कारण इनिशियली तुमचे हे जे ओव्हरहेड्स असतात जीवन जगण्याचे म्हणजे इनिशियली ते कमी असतात, ते वाढत जातात. तर त्यांना जो स्पॅन मिळतो 25 वर्षापासून तर 20 वर्षाचा किंवा 30 वर्षाचा जो EMI समजा लोन घ्यायचं असेल तर त्यांना योग्य राहतं ते. तर त्यावेळेस ते एक 55-60 या 50ला पोचे तोपर्यंत त्यांची एक प्रॉपर्टी होते आणि ती योग्य वेळ आहे ती. त्याच्यामुळे त्या लोकांनी इन्व्हेस्ट करणं रिअल इस्टेटमध्ये फार गरजेचं आहे. नक्कीच. का लोकांनी रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करणं आवश्यक आहे आणि त्या वयोगटातील लोकांनी मुद्दाम का करणं आवश्यक आहे म्हणजे पुढे जाऊन त्यांना नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला वाटतं नवी मुंबईसारख्या एरियामध्ये त्यांचं स्वतःचं घर सुद्धा तयार होऊ शकतं. मला चंद्रकांत सरांना असं विचारायचं आहे की तुमचे जे बहुतेक प्रकल्प आहे ते खरं तर स्वस्त घरांचे आहे, तर पुढे जाऊन म्हणजे भविष्याचा जर का आपल्याला विचार करायचा असेल तर मग स्वस्त घरांचं भवितव्य नेमकं काय आहे, काय मार्गदर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून करणं तुम्हाला आवश्यक वाटतं? मला प्रथम आहे ना स्वस्त घरांचं महत्त्व सांगावं लागेल. आणि सुरुवात इथून होते स्वस्त घरांची की पहा, खरं म्हणजे जे जन्माला येतात ते आईवडिलांच्या घरी घराची गरज निर्माण होते
ती 25 ते 35 वयोगटात जेव्हा त्याचं लग्नाला येतो किंवा लग्न झालेलं असतं त्यावेळेस त्याचं उत्पन्न कमी असतं. ज्यावेळेस माणूस करिअरला सुरुवात करतो त्यावेळेस त्याचं उत्पन्न कमी असतं, त्याचा पगार कमी असतो. तर कमी पगारामध्ये जेव्हा त्याला घराची गरज पडते त्यावेळेला अफोर्डेबल हाऊसिंग हेच फक्त मदत करू शकतं. आता अफोर्डेबल हाऊसिंग घेणं हे ॲडवायझेबल का, रादर दॅन समजा की असा विचार केला की सोनं आहे मार्केटमध्ये शेअर्स आहे, तर सोनं अंगावर घालून घराची गरज पूर्ण होत नाही. एक गोष्ट. दुसरी गोष्ट शेअर्स म्हणजे असं आहे की आपली प्रॉपर्टी आपण दुसऱ्याला वापरायला देतो. आपल्या हातात फक्त कागद शिल्लक राहतो, पण वापरणारा जर अयोग्य निघाला, वापरणाऱ्यानं जर त्याच्या जी कंपनीची जी ॲसेट आहे ती जर देशाच्या बाहेर घेऊन गेला तर ती कंपनी जाते आणि आपल्या हातात शेवटी कागदच राहतो. याच बदल्यात मी अफोर्डेबल हाऊसिंग सांगेल तुम्हाला. आता मला अफोर्डेबल हाऊसिंग बद्दल आपण सविस्तर जाणून घेऊ, मात्र पुन्हा एकदा एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झाली आहे. ऑपोलॉक्स प्रस्तुत संभाषण या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एक छोटीशी विश्रांती घेऊन लगेचच भेटतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा विशेष कार्यक्रम. ऑपोलॉक्स प्रस्तुत संभाषण या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तर मला वाटतं चंद्रकांत सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही अफोर्डेबल घरांबद्दल सांगत होता, काय सांगू शकता? अफोर्डेबल घरां मी एक छोट्याशा उदाहरणादाखल सांगतो की समजा 1 BHK एक 18 लाख रुपयाचा आहे. 18 लाख रुपयापैकी तुम्ही 16 लाख रुपये कर्ज घेता. 16 लाख रुपयाचं EMI साधारणपणे 14,000 रुपये महिना येतो. तर तुम्ही घर भाडं भरता ते साधारणपणे 7-8 हजार रुपये असतं, ते तुमचं वाचतं. किंवा तुम्ही एक घर भाड्याने देता आणि टॅक्समध्ये 5,000 रुपये तुमचे वाचतात, इन्कम टॅक्समध्ये. तर असे 13,000 रुपयाची तुमची बचत होते आणि 14,000 रुपयाचं EMI भरता. तर अफोर्डेबल हाऊसिंग जे आहे ते जवळजवळ शासनाच्या मदतीनं म्हणा किंवा शासनाच्या एफर्ट्सनी म्हणा ते एवढं स्वस्त झालेलं आहे की जीवनाची सुरुवात करताना हे किंमत 0 होणारं घर हे जीवनाला खरोखर मजबूत पाया देणारं घर आहे. म्हणून ह्या अफोर्डेबल हाऊसिंगची गरज, आणि अफोर्डेबल हाऊसिंगची गरज यासाठी पण आहे की न्यूक्लिअर फॅमिलीज तयार होत आहेत. न्यूक्लिअर फॅमिलीला प्रथम गरज जी असते ती घराची, आणि ते अफोर्डेबलच अफोर्ड करू शकतात. ज्या पद्धतीने तुम्ही म्हणालात की अफोर्डेबल घरांची मागणी जी आहे ती सध्या वाढलेली आहे, तर मला हे तुम्हाला विचारायचं आहे की आपल्याला अजूनही असं वाटतंय की अफोर्डेबल किंवा परवडणाऱ्या घरांची जी मागणी आहे ती वाढलेली आहे, जेव्हा की आलिशान घरांची मागणी कमी झालेली आहे. याबद्दल जर आपल्याला प्रेक्षकांना समजावून सांगायचं असेल तर कशा पद्धतीने दोघांमधला फरक तुम्ही समजावून सांगा? हे पहा, आलिशान घरं आहेत ना, हे तुम्ही तुमची प्रगती केल्यानंतर तुम्हाला गरज वाटते की मला आता मी 2 BHK मध्ये राहत होतो, आता मला 3 BHK पाहिजे, किंवा मला पेंट हाऊस पाहिजे, किंवा मला बंगलो पाहिजे, किंवा मला अजून काय मोठं हवं आहे, हवेली पाहिजे. तर इच्छा कधीच संपत नाही. तुम्ही किती कमावता आणि तुमच्याकडं किती सोय होऊ शकते त्याच्यावर अवलंबून राहतं की तुम्ही श्रीमंत घरं तुम्ही घेऊ शकता की नाही. आजची जागतिक इकॉनॉमीचा जर आपण विचार केला तर साधारणपणे रिसेशनकडे वळ झुकलेली दिसते. सर्वसाधारणपणे लोकांची उत्पन्न कमी झालेली आहेत, सेव्हिंग कमी झालेली आहेत, आणि अशा परिस्थितीत माझं जे आहे ते घर विकलं जात नाही. पूर्वी कसं व्हायचं की मी 2 BHK विकून मी 3 BHK घ्यायचं. मला 2 BHK विकायचं ठरलं तर मला लगेच गिराईक मिळायचं. आता माझा 2 BHK विकला जात नाही तर मी 3 BHK घेणार कुठून? हा पण एक प्रॉब्लेम तयार झालेला आहे. उत्पन्न कमी झालं आहे, हा पण एक प्रॉब्लेम तयार झालेला आहे. आणि आता मेंटॅलिटी पण कमी झाली की मला घरामध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट नाही करायची, मला माझ्या जीवनावरती स्पेंड करायचं आहे. ही पण एक मेंटॅलिटी. तर मी घरातून जर वाचवलं तर मी माझ्या जीवनावरती स्पेंड करू शकतो. म्हणून अफोर्डेबलची गरज जास्त आहे. नक्कीच. मला वाटतं या कार्यक्रमाचा उद्देश आपला तोच होता की अफोर्डेबल घरांची मागणी नेमकी लोकांची का वाढलेली आहे हे तुम्ही तिघांनी आमच्या प्रेक्षकांना खूप छान पद्धतीने समजावून सांगितलं खरं तर. मात्र तरीसुद्धा दर्शकांचे काही प्रश्न आपल्याला आलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्याचा तुम्ही तिघं नक्की प्रयत्न कराल अशी माझी आशा आहे. तर पहिला प्रश्न असा आलेला आहे की रिअल इस्टेटमध्ये फायदा मिळवण्यासाठी, मधु पाटील सरांना मी विचारते, असा प्रश्न पहिला दर्शकांचा आहे की रिअल इस्टेटमध्ये फायदा मिळवण्यासाठी नेमका किती कालावधी लागतो?
माझ्यामध्ये आता जी वेटिंग पिरियड किंवा जो होल्डिंग हे हा माझ्यामध्ये 2 ते 3 वर्ष मॅक्सिमम, जोपर्यंत म्हणजे तुम्ही बुकिंग केल्यापासून एक पोझिशन मिळाल्यानंतर 1-1.5 वर्षापर्यंत एवढाच आहे आणि तेवढाच राहील यापुढेही, असं मला वाटतं. नक्कीच. मला वाटतं अशोक सरांना विचारते, ज्या पद्धतीनं मगाशी मधु सर म्हणाले की रेरामुळे बरीच आता रिअल इस्टेटमध्ये पारदर्शकता आलेली आहे, तर मला काय वाटतं की पारदर्शकता आलेली आहे किंवा दर्शकांनी विचारलेला प्रश्न सर असा आहे की पारदर्शकता आलेली आहे, स्पष्टता आलेली आहे, तरी देखील हे व्यवहार करताना कुठेतरी थोडीशी भीती वाटते. ही भीती जर का आपल्याला प्रेक्षकांच्या मनात नाही कार्यक्रमाच्या माध्यमातून काढता आली तर नक्कीच उत्तम आहे. काय सांगू शकता तुम्ही? रेरा एक प्लॅटफॉर्म तसं बनवलं होतं की गिरायकांना फास्टमध्ये तिथे स्वतःची अपील तिथे करू शकता स्वतः, आणि जे पहिल्यांचं जे मार्ग होतं कोर्टाचं त्याच्याकरता हा फार इझी मार्ग आहे. पण रेरामध्ये पण जे अपलोड होतात आता, जे जसं दिवस वर्ष जातात लॉमध्ये कानूनमध्ये जसं लोक अपलोड करतात डेटा, तर सगळे डेटा ॲज इट इज सिमिलर आहे ते सांगायचं इतकं मतलब दॅट इज नॉट ट्रू. कारण काय की एक उदाहरणमध्ये दिलं की रेराने सांगितलं की एरिया कसं तुम्हाला मोजायचं, रेराने स्पष्ट सांगितलं की एरिया कसं मोजायचं, तुमच्या घराच्या रूमचा एरिया मोजायचं आणि बाल्कनीचं नाही मोजायचं. तरी अपलोड करताना पुष्कळ लोक बाल्कनी आणि फ्लॉवर बेडला पण कार्पेट एरिया करून सांगतात. तर दर्शकांना वाटतंच की अथवा जे पण फ्लॅट बायर आहे त्यांना वाटतंच की या प्रोजेक्टमध्ये एरिया जास्त आहे आणि या प्रोजेक्टमध्ये कमी आहे. तर ते परत त्याला ऑन पेपरमध्ये आणि फिजिकल लोकेशनवर बघून जर रेडी पोझिशन आहे ते त्यांना मोजणी करायचं अथवा बघायचं गरजेचं आहे. कारण की रेरा सगळ्यांचे एक प्लान एक रूम मोजतात, त्यांना प्रॉपर नाही. ते सांगतात की आम्ही एक प्लॅटफॉर्म असं डेव्हलप केलं त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं सगळं डेटा अपलोड करू शकतात आणि त्याचं तुम्ही ट्रान्सपरंटली लोकांना सांगू शकतात की असं आहे. पण हे मोजताना असं पण फरक आहे. तर दर्शकांना हे पण बघायचं की रेरामध्ये प्रोटेक्शन आहे त्यांना त्यांच्या स्वतःसाठी, तरी सगळे डेटा ॲज इट इज नियमानुसारच अपलोड केलेलं आहे. ते नॉट कंपल्सरी की तसंच असणार. दे हॅव टू डू इट अप ऑन देअर ओन ऑल्सो साईटवर. आणि नक्कीच. मला वाटतं ज्या पद्धतीनं तुम्ही या तिघांनी कार्यक्रमांना माध्यमातून समजावून सांगितलं की अफोर्डेबल घरांची मागणी नेमकी का वाढलेली आहे आणि लोकांनी शेअर्स आणि सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा जर रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली तर नक्कीच येणारी जी पिढी आहे त्यांना सुद्धा ती नक्कीच फायद्याची ठरू शकते. तुम्ही इथे आलात आणि रिअल इस्टेट या मार्गावर इतकं छान मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार. अपोलॉक्स प्रस्तुत संभाषण या विशेष कार्यक्रमामध्ये इथेच थांबतोय. नमस्कार.